पांढऱ्या तुरीची बीट चालू आहे. पहिली झाराशी आपली आजची. 75-76 चालू आहे. 75-76 बड्या माल. 75-76 किती कट्टे होते? 75-76 दिले नाही. बघू शकता माल किती झाली. 75-76 का? 75-76 झाली. दिलेलं नाही. बघू शकता माल अनसोड होईल माल. 75 पांढरे तूर आहे. 11 बघू शकता माल. जो माल याची बी चालू आहे. 26 27 49 50 74 75 75 75 75 चालू आहे. 75 75 75 75 75 75 75 75 अंकल जी 76 80 7601 1 7601 7601 रुपया 1 रुपया 2 3 4 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 2 बघू शकता माल 76-21 चालू आहे. 76 26 30 31 35 36 40 41 45 46 50 51 60 61 70 81 81 90 1 2 3 4 11 12 13 14 15 16 17 18 25 26 30 31 40 41 45 46 50 51 60 61 70 71 80 81 90 91 99 7800 7801 7802 7802 बोलना है क्या 7800 7803 बार. बघू शकता हा जो माल याला 7800 बाजार भरला आहे. 7800 एकदम सुपर माल होता. बघू शकता 7500 पांढरे दूर आहे. 7500 पुकारे पूरी लाइन 7500 7500 7500 पूरी लाइन है ना 7700 7700 7700 राजू 7700 एक बघू शकता माल 7701 झालेला आहे. दिलेला नाही. अनसोड झालेला आहे. आज आपण येले जालना बाजार समितीला. सुरुवातीला 1-2 हाराशे बघितले आपण. जास्त हाराशे भेटल्या नाही आपला, कारण की सध्या सण तर उद्या ईद आली, परवा दिवशी रविवार आणि काल पाडव्यामुळं मार्केट बंद होती. डबल शेतकऱ्यावर आसमानी संकट, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, त्यामुळे मालाची आवक कमी आहे. आपल्यासोबत जे आडा दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण पांढऱ्या तुरीचे बाजारभाव. त्यांच्याकडे या ठिकाणी जवळपास 3-4 लॉट आलते पांढऱ्या तुरीची. कशी आवक आहे सध्या दादा पांढऱ्या तुरीची? पांढऱ्या तुरीची आवक ह्या हप्त्यात जरा कमी झाली आहे. हा, काऊन की भाव बी थोडे उतरलेले. 8,000चे भाव होते ते 77-78 झालेले आहे. हा हा त्याच्यामुळे आवक बी कमी आहे. हा हा आणि आवक कमी कारण एक तर हे आसमानी संकट. हा 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 त्याच्यामुळे काही माल जास्त येईना. हा हा सोळावर काय हो
आणि पांढरी तुरी ही विकलेली आहे, बघू शकता माल एकदम ही विकलेली 7800 रुपये. 78 शिकली. हा, आणि खाली मध्ये पांढरी तूर 7200 रुपयापर्यंत आहे. 7200 पर्यंत आहे. हा, वर मध्ये 78 7.5 आहे. आपल्या दुकानावर किती लॉट आले आज? आपल्या दुकानावर आज 6 लाट आलेले. काय काय इकले समजा? हे 7800 इकले, काही 7750 इकले, हा काही 7600 इकले, 7600. काही 7500 बी इकले. बरोबर आहे, माल पाहून समजा. माल पाहून इकलेले. बरोबर आहे. आणि भाव वाढाचे काही आहे का संकेत? भाऊ हे भाव असं वाटतं हे 72-75 होईल. हा, कमी होईल येणाऱ्या का? काळात कमी होईल. असं आहे का? हो, काहून की डाळीला डिमांड नसल्यामुळे व्यापारी जास्त इंटरेस्टेड नाही. बरोबर आहे, खरीदार जास्त समजा. नाही, आणि आता गव्हाची बी हालत आता लई खराब झालेली आहे. हा हा. पाऊस झाला काल, सगळे गहू खराब झालेले. तर गावाच्या मध्ये भाव वाढू शकते चांगले गावात? गव्हाचे चांगल्या गव्हाचे भाव वाढू शकते. हे 2500-2700 रुपये चांगला गहू होईल. होईल समजा, कारण की जवळपास 50-60% गहू खराब झाला पावसानं. 50-60% विकून गेला, हा हा आणि जो 50-60% आपल्या आता शेतात आहे हा हा. तो पूर्ण खराब झालेला आहे. खराब झाला पण ढवळा पाडणार भावला तो. पाडणार. ज्वारी बी कुंकाड काही बी भाव होऊ शकते. ज्वारी बी ज्वारी बी भाव वाढू शकते आणखी. हो, काहून की खराब झालं वातावरण जास्त गारपीटने माल खराब झालेले आहे. हा हा हा. हा, सोयाबीन फक्त वापस कमी झालं 5200 रुपये, 51-52 रुपये झालं सोयाबीन. असं आहे का? आजचे भाव नाही खुलले आणखी? नाही, आज भाव नाही खुललेले. असं आहे का? हा. बरोबर आहे. आपलं आडत दुकान जय किसान ट्रेडर्स, अर्जुन विठोबा कचरे, जालना मार्केट यार्ड. चालतं, धन्यवाद. आज आपण जाणून घेतले पांढऱ्या तुरीचे बाजारभाव, खालीमध्ये 72 आणि वरमध्ये 78. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.